आजपासून या मुलीला आपल्या कंपनीमध्ये पाऊल टाकू द्यायचं नाहीये आणि उद्यापासून ही पोरगी आपल्या बरोबर आपल्या कंपनीमध्ये काम करायला येईल. नवरा आहेस ना माझा, मग माझी बाजू घेत जा ना. तिची काय बाजू घेत असतो कायम? तरी शिक, लहान भावाकडून काहीतरी शिक, सारंगकडून शिक काहीतरी. कायम खंबीरपणे तिच्या बाजूने उभा राहतो. लाज वाटू दे तुला स्वतःची. कधीच बायकोच्या बाजूने स्टँड घेत नाही. अरे कधीतरी अशा सिच्युएशन मध्ये तरी माझ्या बाजूने स्टँड घेत जा ना. बाजू घेऊ तुझी, चल घेतो, पण त्याआधी चांगली कामं करायला शिक ऐश्वर्या. आणि तू मला काय सांगते का? सारंगकडनं शिक, सारंगकडनं शिक. अगं जा आणि तू त्या सावलीकडनं शिक पहिला. ती तुझ्यासारखा स्वार्थी विचार नाही करत, सगळ्यांचा विचार करते, या घरातल्यांचा विचार करते, माणसाचा विचार करते. अगं इतकंच काय, ती तुझ्याबद्दल पण विचार करते. त्या मुलीशी इतकं वाईट बघून सुद्धा ती कधी तुला उलट सुलट बोललीये? कधी तुला जाब विचारलाय? ए हॅलो, ती कोण आहे मला जाब विचारणारी? तिला मी तो अधिकार दिलेला नाहीये. हा, तर तिने लिमिट मध्ये राहायचं. पण तुला खूप चांगली पट्टी पडवलीये तिने. कायम तिचं नाव रिपीट मोडवर घेत राहतोस. अरे स्वार्थी आहे ती, स्वार्थी. फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करते. तिला कंपनीमध्ये शिरायचं होतं, हाच तिचा मेन मोटिव्ह होता, बेसिक प्लॅन होता या घरात येण्याचा, आणि तो झालाय पूर्ण. आणि कंपनीत शिरायला तिने तुला बाजूला केलं. ऐश्वर्या, आपली कंपनी खूप मोठी आहे, सगळ्यांनी मिळून काम केलं ना तरी इनफ आहे. आणि जरी तुला वाटत असेल ना की तिने तुझ्या विरुद्ध प्लॅन केलाय तुला बाहेर टाकण्याचा, तर तू अजूनही स्वार्थी विचार करतेस. ऐश्वर्या, आपल्या कंपनीला एक्सपान्शन मिळणार होतं, आपली कंपनी मोठी होणार होती, यात आपल्याच सगळ्यांचा फायदा आहे ना. सावलीने त्या गावात कसं कन्व्हिन्स केलं होतं एवढं तरी माहितीये का? गेली तिथे आपली अक्कल पाचरायला. कारण तुला या कंपनीशी आणि या घराशी काहीही घेणं देणं नाहीये ऐश्वर्या. तू फक्त तुझ्या स्वार्थाचा विचार करतेस. सावलीचं या घरात महत्व वाढतंय ना हे बघून तुला त्रास व्हायला लागला, आणि काय केलंस? कारस्थान करून ती कशी वाईट ठरेल, ती कशी खाली पडेल याचाच विचार करत राहिलीस तू. बरोबर बोललात तुम्ही. जिला मी आदर्श सून समजत होते, कर्तबगार हुशार समजत होते, समाजात मिरवत होते की ती माझा अख्खा बिझनेस सांभाळते, दिसायला सुद्धा सुंदर आहे, काही कमी नाही तिच्यात, तिनं असं करावं? त्या मुलीनं माझा विश्वासघात करावा? असं नाहीये तिलोत्तमा. दुर्दैवानी माणसं जशी दिसतात तशी नसतात. म्हणूनच म्हणतो ना आपण, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. खरंय. आतापर्यंत असं वाटत होतं ही फक्त म्हण आहे, पण आता विश्वास बसतोय सगळ्यावर. हेच बघा ना, आपला राजकुमार नालायक निघाला म्हणून घरातून हाकलून दिलं होतं त्याला आपण, पण नाही, तोच मुलगा आता चांगला होऊन आपल्या घरात परत आलाय. त्याबद्दल बरं वाटत होतं, छान वाटत होतं. मनाला कुठेतरी नकार देत असताना सुद्धा समाधान वाटत होतं. पण हे सगळं समोर आलं. मला कळतच नाही हे सगळं का घडतंय. माझी ऐश्वर्या, माझी लाडकी सून, जिच्यावरती मी पूर्ण डोळे झाकून विश्वास ठेवला होता, तिनं असं करावं? का केलं असेल? आता जे काय झालंय ते ऐश्वर्यामुळे झालंय ना. ऐश्वर्या कशी वागते यावर तुझा काहीच कंट्रोल नाहीये तिलोत्तमा. चुकलंच माझं. मला खूप गिल्टी वाटतंय खरं सांगू. जिथे ज्या मुलीचं कौतुक केलं तिनं माझा विश्वासघात केला, आणि ज्या मुलीला मी स्वीकारलं सुद्धा नाही माझी सून म्हणून, जिचा दुस्वास केला मी, तिनं माझ्या घराची, माझ्या कंपनीची, बिझनेसची लाज राखली. आणि ऐश्वर्यासाठी काय कमी केलं आपण? सांगा ना, का वागली ती अशी? महत्वाकांक्षा. ऐश्वर्याची महत्वाकांक्षा याला कारणीभूत आहे. तिला नेमकं काय हवं होतं? माझी जागा? मग एकदा विचारायचं ना मला, एकदा सांगायचं. आई म्हणून काही दिलं असतं मी तिला, तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे.
ती या थराला जाईल असं खरंच वाटलं नव्हतं मला. तिचं जाऊ द्या, आपला नील सारंग, त्यांना नसेल कुणकुण लागली, त्यांनी काय येऊन मला सांगितलं नाही हे सगळं? तिलोत्तमा, तुझा एवढा विश्वास होता ऐश्वर्यावर, त्यामुळे बोलले नसतील ते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपली मुलं आहेत, आपले संस्कार आहेत त्यांच्यावर. त्यामुळे आपल्याच कुटुंबातलं कोणीतरी असं वागेल असं त्यांच्या मनात सुद्धा येणार नाही ना. बरोबर आहे तुमचं. सगळेजण मला सांगत होते, पण तरी सुद्धा असा विश्वास बसत नव्हता या सगळ्यावर. पण आता विश्वास बसलाय ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू सावलीला सारंग बरोबर नवीन प्रोजेक्टमध्ये काम बघायला परवानगी दिलीस. चांगलंय. हो, मला ती मुलगी पटत नसेल, आवडत नसेल, तरी सुद्धा ती जे डिझर्व करते ते मी तिला द्यायलाच हवं. माणूस म्हणून मी तिचा दुस्वास नाही करत हो. माझा प्रॉब्लेम काय माहिती, माझे तत्व आड येतात. तिने राजकुमारवर आता विश्वास दाखवलाय, पण का कोणास ठाऊक माझं मन मानायलाच तयार नाहीये. असं वाटतं ती चुकतीये. आणि तिचा जर का अंदाज चुकला आणि राजकुमार पुन्हा एकदा जर का वाईट वागला ना, तर तिच्या ह्या चुकीची शिक्षा मी तिला देणार. ठीक आहे, पण माझी खात्री आहे तशी वेळच येणार नाही. बघू. ऐश्वर्या, एका रेषेला जेव्हा दुसऱ्या रेषेपेक्षा मोठं करायचं असतं ना, तेव्हा आपली रेष वाढवायची असते किंवा दुसऱ्याची रेष छोटी करायची असते. पण कटर कारस्थानी लोक दुसरी रेष सरळ पुसून टाकतात तुझ्यासारखी. इनफ इनफ इज इनफ. खूप आनंदी असशील ना तू आज? हा, तुला असं वाटत असेल आज ती मूर्ख मुलगी जिंकली म्हणून, तर हा तुझा गैरसमज आहे. पण तू या गैरसमजातच आनंदी राहा. माझा स्वतःवर विश्वास आहे, कारण वेळ कायम एकसारखी नसते, वेळ बदलते. आणि ज्या दिवशी मला संधी मिळेल ना, त्या दिवशी माझं या घरातलं स्थान मी परत मिळवणार. जस्ट वेट अँड वॉच. ऐश्वर्या, जरा बघ स्वतःकडे, बघ स्वतःकडे. ऐश्वर्या, तुझ्यात जराही सुधारणा दिसत नाहीये आणि मला नाही वाटत की या जन्मात ही सुधारणा दिसेल. तुला अक्कल नाहीये. जरा बघ राजकुमार दादाकडे, तो सुधारलाय म्हणून या घरात आहे. आणि हे तुझं नशीब चांगलं आहे की तुझं माझ्याशी लग्न झालंय, या घराची सून आहेस, या घराची लक्ष्मी आहेस, म्हणून तुला मॉमनी घराच्या बाहेर काढलेलं नाहीये. ऐश्वर्या, सुधार. तूच म्हणतेस ना, सगळ्यांची वेळ बदलते. ज्या दिवशी तुझी वेळ बदलेल त्या दिवशी मॉम नाही, मी तुला हाताला धरून घराच्या बाहेर फेकेन.